काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना आज एक नोटीस मिळाली। आज त्यांचा वाढदिवस आहे खरं तर त्याच दिवशी त्यांना कोर्टाची नोटीस आली आहे। ही नोटीस त्यांना कशावरनं देण्यात आली आहे तर त्यांनी भारताचं नागरिकत्व घेण्याआधीच त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्याच्या मुद्द्यावरनं दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 तारखेला पार पडेल। वकील विकास त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली आहे। ही याचिका मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळली, मात्र राऊज एव्हेन्यू कोर्टात त्याला आव्हान दिलं गेलं। सोनिया गांधींना 30 एप्रिल 1983 साली नागरिकत्व भारताचं मिळालं, परंतु सोनिया गांधींचं मतदार यादीतलं नाव हे 1980 सालापासून आणि याच मुद्द्यावरनं आक्षेप घेतला गेला। भारतीय नागरिकत्वाशिवाय मतदार यादीत नाव कसं, हा सवाल वकील विकास त्रिपाठींनी उपस्थित केला। आणि हे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सोनिया गांधींनी काही खोटी कागदपत्रे सादर केली होती का, असाही सवाल उपस्थित केला जातोय। आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशातले विमानाने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत